सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड विवाहाच्या किती कल्पना केल्या होत्या मी, पण तसं काही होणार आहे असं वाटत नाही मला. विवाह अशा ठिकाणी होणार आहे जे गाव मी कधी पाहिलंच नाही, तिथे कोणालाही मी ओळखतही नाही. अहो कसं सगळं जमणार आहे? मायानंदा, अहो आपण त्यांना आता होकार दिलाय ना, मग राहू द्या, होईल सर्व काही व्यवस्थित. तुमची हीच गोष्ट मला पटलेली नाही. मुळात तुम्ही त्यांना लगेच होकार दिलाच कसा? थोडं थांबला असतात ना तर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला असता. मायानंदा, अहो पालीला विवाह व्हावा अशी खंडेराईची इच्छा आहे, मग ती इच्छा आपण नको का पूर्ण करायला? अहो ही काय सोपी गोष्ट नव्हे. इथून सगळं वऱ्हाड तिथे न्यायचं, त्यांची तिथे सगळी व्यवस्था करायची. सगळं शक्य आहे का? माझी लेक सुद्धा त्यांना म्हणाली की तिला सुद्धा हा निर्णय पटलेला नाही, पण तुम्ही मात्र लगेच हो म्हणालात. बाबा, तुमचा विचार करूनच मी तसं म्हणाले. तुम्ही लगेच होकार दिला नसता तर मी त्यांच्याशी बोलले असते. अगं पण त्यासाठी जेजुरीला जावंच लागलं असतं ना. नाही, त्यासाठी जेजुरीला जायची आवश्यकता नाही. म्हणजे अगदी माझी लेक शोभते. हो, विवाहाची बोलणी अशीच असतात. बरं पक्ष सांगून पाहतो म्हणून लगेच काय आपण त्याला हो म्हणायचं? त्यांनी उद्या अजून काही मागितलं म्हणून तुम्ही लगेच हो म्हणणार आहात का? अहो पण आपणास अशक्य होईल असे ते काहीच मागणार नाहीत याची खात्री आहे मला. विवाहस्थळाची मागणी केलीस ना, परंतु त्या मागेही काहीतरी निश्चितच कारण असेल. अहो आपल्याला सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आपल्याकडून धनरूपात किंवा वस्तुरूपात त्यांनी काहीही स्वीकारलेले नाही. ठीक आहे, तुम्ही कधी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलाय? मी बरोबर आहे असं कधी म्हणालात? नाहीच. आपण म्हणताय ते बरोबर आहे, परंतु त्यासाठी एवढा त्रास करून घेण्याची आवश्यकता नाहीये. कळलं. आता मी काय सांगते ते नीट ऐका. बोला. आपण पाली या गावी जाऊन भेट द्यायला हवी. विवाह नेमका कुठे करायचा ते ठरवायला हवं आणि तिथल्या लोकांना भेटायलाही हवं. हो, हे मात्र आपण बरोबर बोललात. आश्चर्य आहे, कधी नव्हे ते तुम्हाला माझं म्हणणं पटलं? देवा परमेश्वरा, पाहतोयस ना हे सगळं? हे काय सुरू आहे? विवाहाचं स्थळ असं कसं निश्चित होऊ शकतं? आणि मला यांनी याबद्दल का नाही सांगितलं? बोलावे.
विवाहाच्या स्थळाबद्दल कळाले. हो, म्हणजे आता सर्वांना विवाहाची तयारी करता येईल. पण विवाहाची तयारी करणार कशी? का? काय झाले? आपण जेजुरीला, आम्ही नेवासेला आणि विवाह भलतीकडे, असे का? नेवासेला अर्थात वधूच्या गावी विवाह करणे सोपे झाले नसते का? एखाद्या अनोळख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या विवाहाची तयारी करणे कठीण आहे. माझ्या आई वडिलांना विवाहाची तयारी करणे कष्टाचे होईल. माझा नाही तर नाही, निदान त्यांचा तरी विचार करा. आणि आपण मला भेटलात तेव्हा या संदर्भात बोलला देखील नाही. म्हाळसा, पालीला विवाह करण्यामागे कारण आहे. जे मी समजून नाही घेतलं तरी चालेल. असे नाही, किंबहुना तू ते समजून घ्यावं असे मला वाटते. खर तर मी तुला सांगायला हवं होतं, परंतु आपल्या विवाहाचे जे स्वप्न तू पाहिले आहेस ते पालीला पूर्ण होईल. नेवासेला नाही आणि पालीला ते पूर्ण होणार. नेवासेला नाही तर नाही, पण मला जेजुरीला आवडलं असतं. म्हाळसा, जसे जेजुरी सर्वदूर प्रसिद्ध होत आहे तसेच पालीचे आहे. हे गाव भविष्यात आपल्या विवाहामुळे आणि माझ्या एका भक्तामुळे सर्वांना माहित होईल. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? तिचे नाव आहे पालाई. हिच्याबद्दल आपण आधी कधी सांगितले नाही. अशी कोण आहे ही जिच्यासाठी आपण पालीला विवाह करणार आहोत? एक वृद्ध स्त्री आहे जिला मी भेटलो आणि तिची इच्छा पूर्ण केली. म्हाळसा, तिच्या भक्तीने ते गाव पवित्र झाले आहे. थोडक्यात आपला विवाह पालीला होणार. होय. आता या क्षणी मला सर्वात जास्त आठवण येते ना, तर ती महाशास्त्रींची. अहो, केवढा मोठा आधार होता त्यांचा आपल्याला. अशा मंगल कार्यात एखादी वडीलधारी व्यक्ती आपल्या सोबत असल्याने खूप फरक पडतो. खरंय आपलं. अहो, पण त्यांचा आणि आपला ऋणानुबंध एवढाच होता. मलाही त्यांची खूप आठवण येते. किती अचूक मार्गदर्शन करायचे नाही ते. बरं, मला सांगा, आपल्याकडून हेगडी प्रधान आणि त्यांची पत्नी यांचं यथासांग स्वागत झालं ना? हो हो, पण असे का विचारलेत आपण? तसं नव्हे, पण शेवटी ती वरपक्षाची माणसं. चुकून मानपान राहिला तर दुखावली जायची आणि त्याचा त्रास नंतर आपल्या मुलीला व्हायचा. अहो, किती सोज्वळ आणि प्रांजळ होती ती दोघ जण. मला तर वाटलं साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडाच आपल्या घरी आला. काय तेज होत नाही त्यांच्या चेहऱ्यावर. लागले पुन्हा वरपक्षाचे कौतुक करायला लागले. मायानंदा, सगळ्याच गोष्टी एका दृष्टीने पाहू नका. त्या पलीकडे जाऊन माणसं समजून घ्यायला हवी. नमस्कार, मी माधव. महाशास्त्री माझे वडील. माधव,
माधव, अहो किती मोठे झालात आपण. लहानपणी बघितले होते आपल्याला. कुठे होतात आपण? काशी क्षेत्री होतो. वेदाध्ययन सुरू होते. आयुष्यमान भव. या या मी परहस्ते आणि परान्न ग्रहण करीत नाही. क्षमा सर. आत्ताच आम्ही महाशास्त्रींविषयी बोलत होतो. त्यांच्याबद्दल काही माहिती? नाही, परंतु मी काशीला असताना ते तिथे मला भेटावयास आले होते. त्यांनी मला सांगितलं म्हाळसा देवींचं लग्न कार्य त्यांच्याकडून अपूर्ण राहिलंय आणि ते पूर्ण करणं त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. एवढं सांगितलं आणि त्याच्यानंतर ते कोठे गेले काहीच माहित नाही. आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. चिंता नसावी. ते कुठेतरी साधना करत असतील. आपण अगदी योग्य वेळी आलात. आम्ही म्हाळसाच्या विवाह संदर्भातल्या काही गोष्टींसाठी खूप चिंतेत होतो. काय प्रश्न आहे? अहो, वधू नेवासेला, वर जेजुरीला आणि विवाहस्थळ पालीला. काय करावे? विवाहस्थळ योग्य आहे, त्याविषयी आपल्या मनात कोणतीही शंका ठेवू नये. आपण मला नमस्कार करू नये. आपल्या नमस्काराचा मी स्वीकार केला तर मला मोठं पातक लागेल. मी नेवासेमध्ये प्रवेश करताच या वाड्याच्या दिशेने आलो, कारण मला इथे एक ऊर्जेचा स्रोत जाणवला. मला आपणा दोघांशी एकांतात बोलायचं. विवाह तिथी योग्य आहे, विवाह स्थळही योग्य आहे. शिवशंकराच्या कृपेनं सगळं घडतंय. परंतु विवाहाच्या दिवशी आपल्याला एक कार्य करावं लागेल. श्री खंडेरायांना सतत दृष्टीपथात ठेवावं लागेल. अहो, पण खंडेरायांवर सतत लक्ष कसं ठेवणार? आणि विवाहात विघ्न काय येईल? म्हणजे माझ्या माळसेचा विवाह पार पडेल ना? आपल्या कन्येचा विवाह श्री खंडेरायांशी होतोय. मार्तंड भैरवांचे स्वरूप समजून घेणं एवढं सोपं नाही. जेवढं समजून घ्यायला जाल तेवढं कमीच पडेल.
त्यांना विवाहात एकटे सोडू नये हे सांगण्यामागेही एक कारण आहे. परंतु आज्ञा असल्याशिवाय मी आपल्याला हे कसे काय सांगणार? परंतु आपण दुःखी व्हावं, चिंता करावी हे योग्य नाही. आपण या विवाह कार्यासाठी आलात त्यामुळे आम्हाला खूप मोठा आदर वाटतोय. आपल्याला पाहताना, आपल्याशी बोलताना आम्हाला सतत महाशास्त्रींचा भास होतो. आता या कार्यात आपण आम्हाला मार्गदर्शन करावे एवढीच प्रार्थना. हे माझ्या पित्याकडून राहिलेलं अपूर्ण कार्य आहे. ते पूर्ण करणं हे माझे नैतिक कर्तव्य आहे. चिंता नसावी. प्रथम भेटीतच सर्व चर्चा नको. पुन्हा भेटूच आपण. माधव शास्त्रींनी आईबाबांना असे काय सांगितले? माझ्यासमोर त्यांना ते का सांगायचे नव्हते? महाशास्त्री असते तर एक वेळी मी थेट त्यांनाच विचारले असते. पण माधव शास्त्रींना मी लहानपणी पाहिले होते. त्यानंतर आत्ताच पाहते आहे. त्यांना मी थेट कसे विचारू? पुन्हा अशी काय समस्या आहे की मलाच कळू नये? विवाहासंदर्भात काही नसावे म्हणजे झाले. प्रधानजी घरी येऊन गेले त्या संदर्भात तर काही नसेल. विवाहापूर्वी आणि प्रत्यक्ष विवाहात काय काय करायचे हे सर्व मला कळले आहे आणि यांच्या सहाय्याने ते सर्व पार पडेल. देवी, आपल्याला काहीही आवश्यकता असल्यास आपण थेट मला सांगा. सगळं ठीक आहे, परंतु देवी, आल्यापासून आपण सतत कामात आहात, तेव्हा आमच्या प्रधानजींनाही आपण वेळ द्यावा असे मी सुचवेन. आधी विवाह आणि विवाह झाला की ह्यांना घेऊन मी जाणार आहेच. देवी, आपणच सगळं ठरवत आहात. अहो, म्हाळसा इकडे आल्यानंतर आपण इथे काय करणार? मी सांगते, ती एकटी सगळं राज्य सांभाळू शकते. मी पाहिलंय तिला. मी तर असं सांगेन देवी की खूप दूरचं ठरवू नका. इथे कधी काय घडेल ह्याचा नेम नाही. मी तेच म्हणतेय. मला तुमच्याशी बोलायचं आहे. देवी, जे काही विचारायचं आहे ते जपून विचारा. देवी, आपल्या मनात जे काय असेल ते अगदी निशंकपणे विचार. आपली आणि बानूची भेट झाली हे ठीक आहे, परंतु आपण बानूला घरी भेटण्याचे वचन का दिले? देवी, हा विषय आत्ता नको. यावर आपण चर्चा न केलेली बरी. प्रधानजी, लक्ष्मी देवीनच काय तर इतर कोणालाही मला काहीही विचारण्याचा अधिकार आहे. त्यात लपवण्यासारखे अथवा न सांगण्यासारखे काय आहे? देवी, मी पालाईला भेटायला जात असताना वाटेत अचानक मला बानू भेटली. तिची भक्ती अशा पदाला पोहोचली आहे की मी तिला याआधीच भेटायला पाहिजे होतं.
तेव्हा तिची इच्छा पूर्ण करणं हे माझे कर्तव्य होते. मी एकदा तिच्या घरी यावं अशी तिने इच्छा व्यक्त केली आणि मी तिला वचन दिलं की मी येईन. पण ती तिथी पौष पौर्णिमा आहे, ज्या दिवशी आपला विवाह आहे. माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले त्यावेळी मी माझ्या भक्तापुढे होतो. माझ्यासाठी सभोवतालच्या जगाचे काहीच अस्तित्व नव्हते. मी त्या क्षणात होतो. आदिमायेनेच ते घडवले. देवा, आपणास हे सर्व सांगावं लागलं हे मला आवडलेलं नाही. देवी, झालं समाधान आपलं? विवाहाच्या दिवशी काय करायचे त्याचाच विचार करत होते मी. ते ठरवावे लागेलच ना. विषय टाळून प्रश्न सुटत नाही. देवी, प्रश्न सुटतील आणि विवाह देखील पार पडेल.